म्हणजे व्हॅल्यू देतो आपण पुरुषांना आणि स्त्रीला देत नाही. तर हा त्या मागचा उद्देश होता की स्त्रीला देखील तेवढं सन्मान मिळायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं आणि त्यांना ती संमती दिल्या गेली आणि त्यामुळे हा दिवस साजरा केला जातो. तर आधी काय होतं की आधी खूप म्हणजे स्त्रीवर बंधनं लादली होती, अन्याय अत्याचार सहन करत होती, हुंडाबळी होतं, बळी द्यायचं होतं. समजा ती विधवा झाली तर तिला अतिशय म्हणजे सती पद्धती होती, वाईट वागणूक दिल्या जात असेल, म्हणजे तिचं जगणंसुद्धा मुश्किल होत असेल. मला असं वाटतं तुम्ही प्रेमरोग बघितला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ती आयडिया आली असेल तुम्हाला. तर ही अशी म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, इतकी खराब वागणूक बंद करावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहिलं आणि त्यामध्ये ही सती प्रथा, बालविवाह पद्धती सगळे बंद केली. तर त्यांना सुद्धा म्हणजे त्याचे सुद्धा खूप मोठं योगदान आहे. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. आजची स्त्री सुसंस्कृत आहे, या परंपरातून सगळी मुक्त झालेली आहे. ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते, ती गुणवान आहे, ती सामर्थ्यवान आहे, ती कर्तृत्ववान आहे आणि म्हणून क्षेत्र कुठलंही असो, चाहे फिल्म इंडस्ट्री असो, चाहे क्रीडा क्षेत्र असो, चाहे राजनीती असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव आणि काम आपल्या कर्तृत्वाने आकाशामध्ये उंच भरारी घेते आणि त्यामुळेच आज आपण सुद्धा या वातावरणात वावरतो आणि म्हणून आज आपण खरोखरच स्वच्छंद जीवन जगतो आणि आज आपला दिवस खूप आनंदात घालवतो. मला हे प्रश्न म्हणायचा आहे की स्त्री आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे, सगळं सांभाळते, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते, तरीही प्रश्न येतो तिच्या सुरक्षिततेचा. खरंच ती सुरक्षित आहे का? अजिबात नाही. आज एवढा काळ लोटला गेला, आपण TV बघतो, न्यूजपेपर बघतो, प्रत्येक दिवशी म्हणजे आत्ता या एक आठवडासुद्धा झाला नसेल स्वारगेटला घटना झाली. त्याला कारणीभूत कोण आहे? आणि या गोष्टीला पुरुष कारणीभूत आहे आणि याला आळा घालणे खरोखर खूप गरजेचं आहे. आज 8 मार्च हा दिवस आपण साजरा करतो, फक्त एक दिवस साजरा करायचा का? नाही. जोपर्यंत माणसाची मानसिकता चेंज होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं स्त्री सुरक्षित राहणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने आपली जी मानसिकता आहे ती चेंज करणं खरंच खूप गरजेचं आहे. मला हे म्हणायचं आहे की आज स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे, तिने प्रत्येक वेळ आपल्या हेल्थसाठी काढावा, प्रत्येक महिन्यातून एकदा तरी गेट टुगेदर करावं आणि या क्षणाचा नक्कीच आनंद घ्यावा. मला 2 शब्द बोलायची शीला मॅडम, मला सांगा ना, तुमचे म्हणजे तुम्ही खूप शिकलेला आहात हो की नाही, तरी पण तुम्ही काय करू शकला नाही, तुम्हाला काय असं वाटतं?